या चॅनलवरती स्ट्राईक मारण्या अगोदर काही गोष्टी स्ट्रेट अवे तुमच्या डोक्यामध्ये घालून घ्या। पहिली गोष्ट, जर तुम्हाला इंग्लिश वाचता आली असती तर तुम्हाला कळलं असतं की फेअर यूज पॉलिसी काय आहे। 3 मिनिटापर्यंतचं कंटेंट तुमच्या परमिशन शिवाय कुणीही यूज करू शकतं अंडर क्रिटिसिझम। दुसरी गोष्ट, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीविरोधात कट कारस्थान रचून त्याचं चॅनल उडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जसं की मास रिपोर्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या पब्लिकला, तर अशा वेळेस तुमचं चॅनल टर्मिनेट होतं। आणि जर तुम्ही तुमच्या पॉवरचा मिसयूज केला आणि एखादी गोष्ट क्लेम केली जी की फेअर यूज पॉलिसीमध्ये येते आणि रिपीटेटिव्हली जर अशी स्ट्राईक मारत राहिला, तर अशा वेळेस YouTube तुमचं चॅनल टर्मिनेट करते, कारण YouTubeची अशा बाबतीत 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। तू एक काम कर, तुला स्ट्राइक मार। असी तो फुद्दू बैठे हैं यहाँ पे, तू मार स्ट्राइक। बघू बरं काय आलंय आजच्या स्पेशल एडिशन मध्ये। शुभांगी कीर व्लॉग्स, नॉट फीलिंग वेल, स्टील शूट व्लॉग्स। बापरे, कितीच ते डेडिकेशन आणि थंबनेल मध्ये क्रिएटिव्हिटी। आई गो, म्हणजे चक्क घराला रंग देण्याच्या ब्रशने गालावरती असं। वा, पप्पू शूटिंग करायला जबरदस्ती करतो, ताईने सूप पाठवला। शुभांगी कीर यांना करावं लागलं आयसीयू मध्ये ऍडमिट। शुभांगी कीर यांना करावं लागलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट। पप्पूने केला इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स व्लॉग अपलोड। सगळ्या गोष्टींच्या आठवणी राहाव्यात म्हणून करत आहोत व्लॉग, असं पप्पू यांचं म्हणणं। दही दूध न खाणाऱ्या कीर काकूंनी पिली लस्सी। हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये जात असताना ॲम्ब्युलन्सचे फीचर फॅसिलिटी योग्यरित्या प्रेक्षकांना सांगितल्या। सोबतच जेवणाचा मेनू देखील डिस्कस करण्यात आला। इमर्जन्सी आयसीयू मध्ये हसावं की रडावं म्हणून प्रेक्षक संभ्रमात। मी झोपले तरी मला शूट कर, असा काकूंचा अट्टहास। आई हॉस्पिटलमध्ये असताना देखील व्लॉग एडिट करून ते अपलोड करण्यासोबतच हा ना काजल, हा ना काजल असं म्हणायचं पप्पू विसरले नाहीत। आईचा अट्टहास, मला व्लॉग मध्ये घे हा। पप्पू हा एक आज्ञाधारी पुत्र आहे असं सूत्र सांगतात। शुभांगी कीर यांचे दवाखान्याचे व्लॉग SK इज नॉट वेल मध्ये। अच्छा, शुभांगी कीर आजारी कशा दिसत होत्या हे बघण्यासाठी आता प्रेक्षकांना स्क्रोल करण्याची गरज नाही। पप्पूने बनवली SK इज नॉट वेलची प्लेलिस्ट। 22 व्लॉग आहेत ज्यात काय आजारपण, कसे बरे झालो याची सगळी माहिती मिळेल। पप्पू आणि काजल गेले हनीमूनला, रोमॅन्टिक हनीमून व्लॉग असं टायटल। कुठे कुठे जायचं हनीमूनला असा विचार न करता पप्पू आणि काजल गेले महाबळेश्वरला। हा ना काजल, हा ना काजल असं करून 4 व्लॉग संपले। पहिल्या मजल्यावर राहिले AC रूम होती, बाथरूम होतं, असं एकंदरीत सगळीच माहिती मिळाली। हनीमूनला कमी आणि बुफेचा आनंद जास्त घेताना हे प्रेमी युगुल आढळून आलं। 4 दिवस ताटात जागा नाही तरी ठासून ठासून यांनी ताट भरलं। आणि पप्पू जे आहेत ते आपले फिटनेस फ्रीक आहेत असं सूत्र सांगतात। बुद्धी जेव्हा रत्नागिरीच्या मधल्या आळीमध्ये खो खो खेळत असते ना, तेव्हा असे ॲम्ब्युलन्सचे व्लॉग बाहेर येतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने 4 गोष्टी बघणार आहोत। पप्पू कांट डान्स साला, पप्पू नाच नहीं सकता, पप्पू कांट व्लॉग साला, पप्पू कांट थंबनेल साला आणि आता पप्पू कांट केस साला। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये करपावून टाकूयात ब्लॉगिंगच्या नावाखाली लोकांना फक्त आणि फक्त बोर करणाऱ्या शुभांगी कीर आणि पप्पू कीर यांना। कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे। एकतर ना अगोदर या फॅमिलीकडून कुणीतरी तो गोप्रो काढून घ्या। पूर्णचे पूर्ण व्हिडिओ बघताना आपण बहिर्वक्र भिंगाचा चष्मा घातलाय की काय असा भास होतो। मला तर कधी कधी वाटतं बाबू भैयाचा चष्मा घातलाय की काय मी। वरीची भाकरी असते, वरीचा भात असतो, यांचा व्हिडिओ चालू असताना कोपऱ्यामध्ये जो माणूस उभा असतो ना, त्या माणसाचा ताणले गेलेला चेहरा, ताणले गेलेली बॉडी, मध्यभागी असलेल्या माणसाचं असं मोठं दिसणं, हे बघून ना असं वाटतं आपलं स्क्रीन आहे का इलास्टिक आहे। तेरा चष्मे का नंबर ठीक करा। माझ्या पप्पानी गणपती आणला, माझ्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती, शंकर आणि पार्वती, मांडीवर बसलाय गणपती। अजिबात गोड दिसत नाहीये ते। आपलं वय काय, आपण करतोय काय, 2 गोष्टींचा अजिबात ताळमेळ बसत नाहीये बघ। म्हणजे मोठ्या माणसांनी लहान लेकरासारखं वागणं अतिशय वाईट दिसतं बघा, अतिशय वाईट। आणि ते गणपती नाहीये ग, गणपती आहे। नको बेकार वाटतं का? ब्लॉगिंग सुरू करण्याची उत्तम जागा म्हणजे हॉस्पिटल। मग तुमची आई आजारी असू देत, तुमची बायको आजारी असू देत किंवा तुमची बहीण आजारी असू देत, कुठलीही सिच्युएशन असू देत, तुमचा कॅमेरा बंद नाही झाला पाहिजे, मग होता तुम्ही एक उत्तम ब्लॉगर। आणि उत्तम ब्लॉगर आणखी कसं व्हायचं माहिती का, जर एखादा माणूस मरायला लागला मग त्याला शेवटचा श्वास कॅमेऱ्यात बघून घ्या आजोबा, प्लीज कॅमेऱ्यात बघून शेवटचा श्वास घ्या, व्ह्यूज वाढतील, थंबनेलचा फोटो असं करा, बघा कसे व्ह्यूज येतात। आपदा को अवसर में बदल लीजिए। कोरोना काळामध्ये मोदीजी म्हणून गेले होते आणि या गोष्टीची पुरेपूर जाणीव फक्त आणि फक्त ब्लॉगर्स लोकांना आहे। बाकीचे लोक तर फक्त सुरपारंब्या खेळायला लागले। एक महान कार्यकर्ता म्हणून गेला होता, इधर से आलू डालोगे उधर से सोना निकलेगा।
आणि आता त्याच गोष्टीची पुरेपूर प्रचिती मला येते. इधर से आईसीयू में डालोगे, उधर से व्यूज निकलेंगे. इस साइड से आलू घुसेगा, उस साइड से सोना निकलेगा. ॲम्ब्युलन्स मधून पिकनिकला जाणारी पहिली फॅमिली असेल ही. इतकाच कसा इमर्जन्सी मध्ये एन्जॉय करता येतो या लोकांना. हिरवा निसर्ग हा भवतीने. चला ना गडे, चला ना गडे, चला ना. पिण्याचा खर्च जास्त पण बॅलन्स कमी. शॉपिंग लिस्ट मोठी पण नो मनी. पण आता नो वरीज. जर तुमच्याकडे स्किल्स असतील तर तुम्ही अनलिमिटेड अर्न करू शकता. पोकरचा जमाना आहे. डोकं लावा आणि जिंका. मग वाट कसली बघताय? आत्ताच अड्डा 52 वरती साइन अप करा. कारण अड्डा 52 वरती साइन अप केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट 1000 रुपीजचा बोनस मिळेल आणि हा बोनस तुम्ही अनलॉक देखील करू शकता. तर मग साइन अप करा, खेळा आणि तुमचा बोनस अनलॉक करा. आणि जर तुम्हाला रोज नवीन रिवॉर्ड जिंकायचे असतील तर आता अड्डा 52 वरती तुम्ही 7 दिवस स्पिन करू शकता आणि 7 दिवसामध्ये जे काही तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतील ते डायरेक्टली तुम्हाला अड्डा 52च्या मेन अकाउंट मध्ये मिळतील. आणि जर तुम्हाला अजून कमी पडत असतील तर फ्री रोल टुर्नामेंट आहे ना, जिथे तुम्हाला फ्री एंट्री आहे आणि अनलिमिटेड चिप्स आहेत ज्यामध्ये तुम्ही 1 लाखापर्यंत जिंकू शकता. आणि जर तुम्हाला पोकर येत नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण इथे हाऊ टू प्ले याचे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये तुम्ही जाऊन पोकरचे बेसिक नियम शिकू शकता आणि खेळू शकता. आता अड्डा 52 हे ऍप अँड्रॉइड आणि iOS या दोन्हीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरती जा, डाउनलोड करा आणि माझा प्रोमो कोड अड्डा 1000 हा यूज करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट 200% कॅशबॅक देखील मिळेल तुमच्या पहिल्या डिपॉझिट वरती. आणि ही जी ऑफर आहे ही फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी आहे बरं का, आणि ते सुद्धा अनलिमिटेड टाइम साठी. जा, खेळा आणि जिंका. इकडे SK इज नॉट वेल या गोष्टीची बकायदा प्लेलिस्ट केली आहे. म्हणजे आजकाल ना प्रेक्षकांची इतकीच का काळजी घेतात हे ब्लॉगर्स लोक. म्हणजे जर समजा कोणाचा मूड ऑफ असेल आणि जर SK इज नॉट वेल या डिलेमामध्ये कोणाला जरी जायचं असेल, ठीक आहे, तर मग त्या माणसाने एवढं स्क्रोल करत खाली जायचं का? नाही. पप्पूने पुरेपूर काळजी घेतली आहे. तिथे त्यांनी डायरेक्ट 22 व्लॉग ऍड केले. तिथे जा आणि जो काही मेंटल ट्रॉमा तुम्हाला सहन करायचा असेल तिथे जाऊन सहन करा. आपण एक नॉर्मल ह्युमन बिंग काय करतो की बाबा वाईट आठवणी कशाला बाबा लक्षात ठेवायच्यात, म्हणून आपण त्या आठवणींमध्ये फोटो देखील काढत नाहीत. पण हे ब्लॉगर्स युनिव्हर्स आहे ना, यांचं जरा वेगळंच आहे. यांना सगळ्याच गोष्टी साठवून ठेवायच्या, सगळ्याच गोष्टींचा शूट करायचा आहे. या लोकांना आठवणी बनवायच्या, ते सुद्धा अशा. यही बातें तो बाद में याद आएंगी. ब्लॉगर्स लोकांना सगळ्याच गोष्टी शूट करायचं कळतं, पण या लोकांना प्रायव्हसी, सेन्सिटिव्हिटी आणि कन्सेंट या गोष्टी या लोकांच्या डिक्शनरीतच नाहीयेत. कहां से खरीदी ऐसी बकवास डिक्शनरी? हे दोघं नवरा बायकोत नाही, हे इतकेच का सिमिलर दिसतात ना. मला अगोदर असं वाटलं होतं की हे कुंभमेळ्यामध्ये बिछडलेले बहीण भाऊ तर नाही ना. म्हणजे हे लोक एकमेकांना इंट्रोड्यूस कसं करून देत असतील. भेटा यांना. हा माझा जुळा नवरा. भेटा हिला, ही माझी जुळी बायको. तर तुम्ही बोला की मग मध्येच तुम्ही सांगितलं का नाही? हो, आणि सर्व ते दाखवलात नाही आणि हे नाही. बाबा रे, कितीच ती काळजी आहे लोकांची. म्हणजे यांचा जर ब्लॉग आला नसेल तर कमीत कमी 500 लोकांनी नवस बोलला असेल देवाकडे. देवा प्लीज शुभांगी खीर यांचे ब्लॉग नको येऊ देऊ, म्हणजे लवकर येऊ दे. त्यांच्या तब्येतीची आम्हाला लवकरात लवकर माहिती मिळू दे. माझ्या तर घशाखाली घासच उतरत नाहीये. कशा असतील शुभांगी खीर असं एकंदरीत लोक म्हणत असतील. असं यांच्या डोक्यात काय असेल का? रोटी काय मसाला रोटी. ॲम्ब्युलन्स मधून सिरियस पेशंट घेऊन जाताना हे लोक बकायदा एका ठिकाणी थांबलेत. कळतंय ना, थांबलेत जेवणासाठी. आणि जेवणामध्ये काय व्हेज कोल्हापुरी, तंदूर ह्या गोष्टी मागवल्यात. या गोष्टीची सुद्धा हे लोक माहिती देत आहेत. बघताय ना किती ते डेडिकेशन आहे प्रेक्षकांच्या बाबतीत आणि ब्लॉगिंगच्या बाबतीत. की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कशावर तुम्हाला सुचतात. माझं तर हॉस्पिटलमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या डोकंच बंद पडतं. बनवून देऊ. जवळ नसेल तर कावळा बनवून देऊ. पण बनवून देऊ. जवळा नसेल तर कावळा बनवून देऊ. काव तुमच्या होमस्टे मध्ये असे लोक तर नसतील ना येत, म्हणजे ज्यांना तुम्ही कौवा बिर्याणी वगैरे खाऊ घालता. भैया वो कौवा बिरयानी है. अब असं तर नसेल ना, म्हणजे तुम्हीच म्हणता बाबा. बघा बरं का, म्हणजे मी तर काय म्हणले नाही बरं का. आता फक्त मज्जा बघा. यांनी काय केलं, फ्रीजमधनं आमरसाची बाटली काढली. बाटली काढल्यानंतर तो आमरस यांनी वाटीमध्ये वाढल्यानंतर बाटली बंद केली आणि आजूबाजूला तो आमरस लागला होता. तो आमरस यांनी ठेवताना त्याला बोटाने काढलं आणि ते बोट असं चाटलं आणि नंतर बाटली ठेवल्यानंतर सेम तेच हात यांनी जे लोक येतात का कस्टमर त्यांच्या भाकरीला लावले. म्हणजे तुम्ही जर एखादं
होमस्टे चालवत असाल किंवा एखादं हॉटेल चालवत असाल तर तिथे हायजीन मेंटेन करणं प्रचंड गरजेचं असतं. तुम्हाला कळतंय का लोक तुम्हाला का ट्रोल करतात ते? साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. या पप्पूचा प्रॉब्लेम काय आय डोंट नो. म्हणजे याला ब्लॉगिंग मध्ये प्रत्येक गोष्ट रिकन्फर्म का करून घ्यायची असते याच्या बायकोकडून? मला अजूनपर्यंत हे कोडं उमगलेलं नाहीये. अजून काजलने पण मला गिफ्ट दिला ना. मम्मी जरा झोपलेली आहे. हा ना काजल, गोळ्या बास्केटमध्ये दिल्यात. हा ना काजल, आता काजल आणि मी बाहेर बसलोय. हा ना काजल, एका कार्डवरती फक्त एकच व्यक्ती आत येऊ शकतो. हा ना काजल, आणि आता मम्मीला डिस्चार्ज मिळणार आहे. हा ना काजल, आता तिला आपण घरी घेऊन जाणार आहेत. हा ना काजल. अर्धा ब्लॉग फक्त हा ना काजल एवढ्या म्हणण्यात संपून जातो. ॲम्ब्युलन्स व्यतिरिक्त यांचा आणखी एक खूप महत्वाचा असा एक छंद आहे, तो म्हणजे वेगवेगळे घरं बदलण्याचा. वर्षभरात यांनी अंदाजे 7 ते 8 घरं बदललेत. एक ॲव्हरेज माणूस पूर्ण आयुष्यामध्ये जेवढे घरं बदलणार नाही ना तेवढे हे एका महिन्यात बदलून मोकळे झालेत. पण तरी यांचे ब्लॉग एकाच घरात काय येतात आय डोंट नो. सही बात है. हे लोक खरंच एवढे फ्लॅट बदलतात की एखाद्या व्यक्तीला सांगतात की आमच्याकडे आता कॉन्टेंटची कमी आहे, तुम्ही एक काम करा, 1-2 दिवसासाठी तुमचा फ्लॅट आम्हाला शूटिंग पुरता द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊन टाकू. आणि मग काय, थंबनेलची जे काही बहार येते ना यांच्याकडे, बघा नवीन फ्लॅट, नवीन घर, नवीन फ्लॅटमध्ये एंट्री, बघा आमचं नवीन टेरेस, बघा आमच्या फ्लॅटमध्ये एंट्री. का सोडला आम्ही नवीन फ्लॅट? काय बरं असेल रिझन? शिफ्टिंग करताना आला प्रॉब्लेम. आणि दुसरं म्हणजे यांचा आणखी एक छंद आहे, तो म्हणजे डीमार्टला व्हिजिट करणे. हे लोक घरी कमी आणि डीमार्ट मध्ये जास्त असतात. डीमार्टच्या वस्तू घरी आणल्यानंतर इतंभूत त्यांची माहिती सांगितल्या जाते, ही याची प्राइस किती आहे, याची प्राइस किती आहे. आणलेला आहे मिक्स लोणचा, पितांबरी आणलेली आहे, हिंग, सुका खोबरं. तीच ते जेनेरिक माहिती आहे. अख्खं जग सध्या डीमार्ट मधून शॉपिंग करतंय. लोकांना ह्या गोष्टी फार नॉर्मली माहिती असतात. हो, साखर किती रुपये किलो आहे, शेंगदाणा किती रुपये किलो आहे, 4 रिन साबणी त्याच्यावर एक 5वी फ्री. माहिती दे लोकांना, वेगळं काहीतरी दाखवा ना व्लॉग मध्ये. या व्लॉगर्स लोकांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट कुणीतरी घालून द्या प्लीज, की एवढी जेनेरिक माहिती नसती हो द्यायची. की गाईज मी आता डोळे बंद करतोय, गाईज मी आता डोळे उघडतोय, गाईज मला जांभळी आली, गाईज थांबा थांबा मला नाही, ही जेनेरिक माहिती ऑलरेडी एक काकू देत होत्या. थांबा गाईज मी जरा प्रातविधी करून येतो. हे सगळेच करतात. काहीतरी वेगळं सांगा ना. म्हणजे जे लोकांच्या आयुष्यात घडत नाही असं काहीतरी सांगा. ज्या गोष्टींमुळे लोकांच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ऍड होईल अशा गोष्टी सांगा ना. तेच आम्ही काय बघावं, जे आम्ही करतो तेच तुम्ही करतात. मग तुमचं बघण्यामध्ये आणि आमचं होण्यामध्ये काय फरक आहे? काय झालं तरी माझं शूट केलंच पाहिजे तू, असं मी त्याला सांगितलं. आयसीयू मध्ये होती ना तेव्हा पण मी त्या डॉक्टरकडून बोलवून घेतलं. मम्मीने खालून मला बोलवून घेतलं. खालून बोलवून घेतलं. मोठे डॉक्टर आले होते, मोठे. त्याला सांगितलं माझा मुलगा बाहेर बसलेला आहे, 2 दिवस झाले, तो आतमध्ये आलेला नाही, त्याला पहिलं बोलवा, मला बघायचंय. मग पप्पूला बोलवलं, पप्पूला म्हटलं माझं शूट कर ना जरासं. मी म्हटलं ना, प्राण जाय पर ब्लॉगिंग ना जाय. इतका रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे की हॉस्पिटलचं बिल देखील फेडायचं आहे ना. म्हणून तर ब्लॉगिंगची अक्षरशः सिरीज सुरू केली आहे, फक्त आणि फक्त हॉस्पिटलवरती. प्रत्येक फॅमिलीमध्ये एक कार्टन असतं का, ज्याचा मोबाईल बघितल्याशिवाय ज्याला जेवण जात नाही, ज्याला झोप येत नाही, ज्याचं काहीच होत नाही. तसं झालंय काकूंचं. इंजेक्शन कशाला द्यायचं काकूंना? द्यायचं की मोबाईल, झाला असतं अशाच बऱ्या. ते पोरग नाही का पारी 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 असं करतं, तसं काकू मला शूट कर, मला शूट कर असं करतात थ्रू आउट ब्लॉग. कैमरामैन जल्दी फोकस करो. यांचे अख्खे ब्लॉग मी पाहिलेले आहेत माहिती का. यांच्या अख्ख्या ब्लॉग मध्ये ह्या ज्या दोघी कॅरेक्टर आहेत यांचं फक्त बरोबर आहे, हो, एवढंच काम काय ते असतं. बाकी जे काय बडबड करायची हा एकटाच पप्पू करतो. सांगते पप्पूला माझं जे काय असेल ना, मी झोपलेली असली ना तरी तू माझं शूट कर, जरासं तरी दाखव. 20 मिनिटाचा व्हिडिओ नको करू, 2 मिनिटाचा करून टाक असं. पण माझी बातमी सगळीकडे आली पाहिजे की मी काय करते, मी काय खाते, मी झोपते कशी, उठते कशी, हे पण सगळं माझ्या माणसाला समजायला पाहिजे. अरे हो, ह्या कशा झोपतात, खातात, पितात, उठतात, या गोष्टींची इतंभूत माहिती लोकांना कळणं गरजेचं आहे नाही का. नाहीतर लोकांच्या नरड्याखाली घास कसा उतरेल. परमपूज्य पप्पू जे आहेत ना, हे फिटनेस फ्रीक आहेत, पण फिटनेस फ्रीक असून सुद्धा हे दाबून खातात. कधी जिम मध्ये दिसलेच नाहीत हे मला. भाज्या बघूया आपण. आता ते त्यांच्या घरात खातात. पण मी काय म्हणतो बाबा, माणसाने दिलेल्या शब्दाला जागावं. इंस्टाग्रामवरती नुसतं फिटनेस फ्रीक करून असं चालेल का? तेवढे ते चॅलेंजेस, तेवढं ते डाएट मेंटेन करता आलं पाहिजे की नाही. माणसांनी जसं बोलावं तसं वागावं की नाही, असं मला वाटतं बाबा. बाकी मी तुमचं खाणं वगैरे नाही काढत आहे. त्या लोकांनी मुलगी बघण्याचा सुद्धा ब्लॉग टाकलाय. मला फार दिवसापासून एकच प्रश्न पडलाय, जर मुलगी आवडली नसती तरी पण यांनी हा ब्लॉग टाकला असता का? की नाही आम्ही तर ती पोरगी रिजेक्ट केली. सिरियसली
म्हणजे बघताय का तुम्ही, यांना इन्फ्लुएन्स होऊन बाकीच्या लोकांनी जर असा ब्लॉग टाकला की आम्ही पोरगी बघायला गेलो आणि आम्हाला ती पोरगी आवडली नाही तरी देखील आम्ही तो ब्लॉग टाकला, तर त्या पोरीच्या आयुष्यावरती किती परिणाम होऊ शकतो या गोष्टींची यांना जाणीव आहे का? सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी अड्डा52 ची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जा, क्लिक करा, खेळा आणि जिंका. पापा है हम तेरा पापा है, पापा है, पापा है मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली बुलापा है, पापा है, पापा है, पापा.